जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। हत्याराचा धाक दाखवून रिक्षाची तोडफोड, 20 जणांवर गुन्हा दाखल। जवाहरनगर परिसरातील घटना। शिवीगाळ केल्याच्या सांगितल्याच्या कारणावरून जमाजमत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून हत्याराचा धाक दाखवत धमकावण्यासह रिक्षाची तोडफोड केल्याची घटना जवाहरनगर परिसरात घडली। या प्रकरणी 20 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। वैशाली सुनील जाधव, वय वर्ष 55, राहणार जवाहरनगर, यांनी शिवाजीनगर पोलिसात फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की जवाहरनगर परिसरातील वैशाली जाधव यांच्या घरासमोर सोमवारी रात्री अविनाश बाळासू कोरवी, सूरज मारुती माने, अजय कोरवी, सर्व राहणार जवाहरनगर, गणेश आडेकर, राहणार गणेशनगर यांच्यासह अनोळखी 20 जणांचा जमाव आला। जमावाने वैशाली यांच्या पुतण्या सुमित जाधव याचे नाव घेत शिवीगाळ सुरू केली। त्यानंतर कोरवी गल्लीत राहणाऱ्या वैशाली यांच्या जाऊ रंजना संजय जाधव यांच्या घरी जाऊन घराच्या दरवाजावर लाथा मारत मुलगा प्रमोद याला शिवीगाळ करत घरात शिरला। प्रमोद कुठे आहे अशी विचारणा करत त्यांनी यंत्रमागाचा लाकडी माऱ्या आणि लोखंडी हत्यार दाखवत तुझ्या मुलाला आम्ही काय आहे ते दाखवतो अशी धमकी दिली। त्यानंतर ते सर्वजण निघून गेले। मात्र जाताना त्यांनी यंत्रमागाच्या माऱ्याने परिसरातीलच मुजावर यांच्या रिक्षाची काच फोडून नासधूस केल्याने मोठे नुकसानही झाले। या प्रकरणी वैशाली जाधव यांच्या फिर्यादीनुसार 20 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। न्यूज चॅनल नेटवर्क सह